नमस्कार मित्रांनो, माझं नाव सीमा अमराव. आज आपण करंट अफेअरमधलं जे महत्त्वाचे इम्पॉर्टन्स पॉईंट्स आहे आपण ते आज बघणार आहोत. जसं की आपला टॉपिक आहे आजचा राजकीय घडामोडी. मित्रांनो, माझा सर्दीमुळे आवाज बसला आहे तर आपल्याला समजेल असेच मी तुम्हाला सांगेल. चला तर सुरू करूया. राजकीय घडामोडीमध्ये 130वी जी घटना दुरुस्ती विधेयक आहे 2025मध्ये, हे एक फार महत्त्वाचा पॉईंट तुम्हाला आज लक्षात घेऊया आपण की बघा 20 ऑगस्ट 2025 रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी विधेयक लोकसभेमध्ये मांडले. त्यानंतर हे विधेयक संयुक्त आणि संसदीय समितीकडे पाठवण्यात आले. म्हणजे याचा मुख्य उद्देश काय माहिती आहे का? याचा मुख्य उद्देश आहे ज्या मंत्र्यावरती गंभीर फौजदारी गुन्हा दाखल आहे आणि जो सलग 30 दिवस तुरुंगात कोठडीत आहे त्याला त्याच्या पदावरून त्वरित दूर करणे. आणि त्यानंतर बघा तरतुदी आणि खालील 3 स्तरावरील लागू होतील. जसे की 3 स्तर कोणते? केंद्र सरकार, राज्य सरकार आणि दिल्ली. आता याच्याबद्दल दिलेली माहिती आहे. कलमात सुधारणा आहे. नवीन समावेशक पदावरील व्यक्ती आहे. तर हे आपण बघू शकता. आता तसं बघायला गेलं तर हे पूर्णपणे राजकीय घडामोडीचं हे पेज आहे, फर्स्ट पेज आहे. तर आपण क्लिअर करूया. हे बघा तरतुदी खालील 3 स्तर तर आपले बघितले की आणि हे काढून टाकण्याची अटी काय माहिती आहे का? कोणताही मंत्री, पंतप्रधान व मुख्यमंत्र्याला पदावरून दूर करण्यासाठी खालील 2 अटी पूर्ण आवश्यक आहेत. सगळ्यात आधी गुन्ह्याचे स्वरूप आणि दुसरं आहे अटकेचा कालावधी. आता गुन्ह्याचे स्वरूप जे आहे त्या व्यक्तीवर असा गुन्हा दाखल झालेला असावा त्यासाठी 5 वर्षे किंवा त्याहून अधिक कालावधीच्या तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. ठीक आहे. अटकेचा कालावधी म्हणजे त्या व्यक्तीला पदावर असताना सलग 30 दिवसासाठी अटक झाली असेल आणि कोठडी ठेवली असेल. ठीक आहे. आता याची प्रस्ताविका आणि घटनात्मक बदल काय माहिती आहे का? केंद्रीय स्तर कलम 75, राज्य स्तर कलम 164 आणि दिल्लीसाठी 239 AA/5A. आता केंद्र स्तरमध्ये कलम 75A 5A जे आहे ते पंतप्रधानाच्या सल्ल्यानुसार राष्ट्रपतींची जे मंत्र्याला पदावरून दूर करावे है ना. आणि सेकंड आहे पंतप्रधानांचे स्वतः राष्ट्रपतीकडे राजीनामे द्यावे आणि अन्यथा 31 दिवसाच्या आपोआप पदमुक्त होईल. हे आहे. तर म्हणजे खऱ्या अर्थानं बघायला गेलं तर पंतप्रधानांनी स्वतः राष्ट्रपतीकडे राजीनामा द्यावा हे तर नियम आहेच, पण अन्यथा 31व्या दिवशी म्हणजे 1 मंथ कंप्लीट झाल्यानंतर आपणच स्वतःहून आपोआप पदमुक्त व्हायचं. मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्यानुसार राज्यपालांनी मंत्र्याला पदावरून दूर करावे आणि मुख्यमंत्र्यांनी स्वतः राज्यपालाकडे राजीनामे द्यावे, अन्यथा 30 किंवा 31 दिवसाच्या आपोआप पदमुक्त होईल. आता मुख्यमंत्र्याच्या सल्ल्यानुसार राष्ट्रपतींनी मंत्र्यांना पदावरून दूर करावे हे दिल्लीसाठी कलम 239 A मध्ये आहे आणि मुख्यमंत्र्यांनी स्वतः राजीनामा द्यावे अन्यथा 31 दिवसाच्या आपोआप पदमुक्त व्हावे. हे तिन्ही नियम तिन्ही मंत्र्यालगत लागू आहे. आता पुनर्नियुक्ती म्हणजे कोठडीतून सुटल्यानंतर सर्व कायदेशीर आवश्यकता पूर्ण केल्या गेल्या त्यांची पुनर्नियुक्ती केली जाऊ शकते. आता याबद्दल एक राजकीय घडामोडीचं हे सेकंड पेज आहे. हे बघा याच्यामध्ये विद्यमान कायद्यातील तरतुदी दिली आहे. लोकप्रतिनिधित्व कायदा 1951 नुसार ज्या व्यक्तीला फौजदारी खटला दोषी दूर ठरवून कमीत कमी 2 वर्षाची शिक्षा झाली असावी इथे असं मेन्शन केलेलं आहे. आपण बघू शकता. हे एक महत्त्वाचं आपण नोट डाऊन करू शकतात किंवा स्क्रीनशॉट काढून घ्या. नंतर आहे बघा CP रामकृष्ण 15वे उपराष्ट्रपती. हा एक फार महत्त्वाचा मुद्दा आहे जो की मी 100% सांगते की आपल्याला या परीक्षेमध्ये हे येणार म्हणजे येणार. CP राधाकृष्ण हे 15वे उपराष्ट्रपती आहे. नोट डाऊन करून घ्या. 9 सप्टेंबर 2025 रोजी CP राधाकृष्ण यांच्या भारताच्या 15व्या उपराष्ट्रपती निवड झाली. कधी झाली आहे? 9 सप्टेंबर 2025मध्ये. आणि हे पण लक्षात असू द्या की ते कितवे उपराष्ट्रपती आहेत, ते 15वे आहे. सोपं ठेवण्यासाठी सोपं आहे, त्याबद्दल काही विषय नाही. त्यांनी विरोधी गटांच्या उमेदवारांनी न्यायमूर्ती B सुदर्शन रेड्डी यांच्या 152 मतांनी पराभव केला आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 12 सप्टेंबर 2025 रोजी राष्ट्रपती भवनामध्ये झालेल्या समारंभात त्यांना उपराष्ट्रपतीची या पदासाठी शपथ दिली.
जगदीप धनगड हे नाव आपण ऐकलंच असेल. हे यांनी आरोग्याच्या कारणासह राजीनामा दिल्यानंतर 21 जुलै 2025 पासून उपराष्ट्रपती पदाची जागा रिक्त झाली होती. त्यावेळेस यांनी आपले CP राधाकृष्ण यांची नियुक्ती झाली आहे. आता उपराष्ट्रपतीपद भूषवणारे राधाकृष्णन हे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन आणि R व्यंकटरमण तामिळनाडूतील हे तिसरे नेते ठरले आहे. सगळ्यात आधी कोण होतं? डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन, नंतर आहे R व्यंकटरमण तामिळनाडूचे. आता हे तिसरे नेते ठरले जे तामिळनाडूचे आहे CP राधाकृष्णन. तर हे सगळी माहिती आपल्याला इथे स्पष्ट दाखवली आहे मी. हे आपण व्हिडिओला स्टॉप करून आपण हे स्क्रीनशॉट काढू शकतात. याच्यामध्ये क्लिअर दिले उपराष्ट्रपतीची निवडणूक प्रक्रिया दिली आहे, पद्धत दिली आहे, निवडणूक घेण्याची संस्था दिलेली आहे, निर्वाचन गण दिलेले आहे, उमेदवारासाठी आवश्यक अटी काय आहे हे तर कॉमनली हे तर माहितीच असतं. आपण एकदा वाचल्यानंतर हे तर आपल्याला समजूनच जातं की भारताचा नागरिकाचं हे तेच कॉमन आहे. वयाची कमीत कमी वर्ष 35 वर्ष पूर्ण असं हे सुद्धा आपल्याला लक्षात आहे. तर बाकीच्या या गोष्टी ज्या आहेत ना ते पण तुम्ही लक्षात घ्या. आता बघा, आवश्यक संख्या आणि अनामत रक्कम म्हणजे हे काय दिले, प्रस्ताव दिलेले आहे ते बघा. अनामत रक्कम, अनुमोदक है ना. उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने पुढील 2 निरीक्षकांची नियुक्ती केली. एक सुशील कुमार लोहानी आणि D आनंदन हे नाव दिलं आहे. हे पण तुम्हाला परीक्षेला येऊ शकतं. ठीक आहे. आता जसं की आपण आत्ताच पाहिलं, राधाकृष्ण यांचा अल्प परिचय आपण बघूया. आता यांच्याबद्दल माहिती असणं आवश्यक आहे. हे बघा, यांचं पूर्ण नाव आहे चंद्रपुरम पोनुस्वामी राधाकृष्णन. जन्म 20 ऑक्टोबर 1957. जन्म ठिकाण यांचं आहे तिरुपूर म्हणजे तमिळनाडू. शिक्षण BBA झालेलं आहे यांचं. राजकीय पक्ष भारतीय जनता पक्ष झाले यांचं. बघा तुम्ही, राज्यपाल म्हणून यांनी कुठे कुठे कार्य केले हे पण लक्षात असू दे. महाराष्ट्र आहे, झारखंड आहे, तेलंगणा आहे आणि पुदुचेरी. ठीक आहे. नंतर आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून कारकिर्दी सुरुवात कधी केली त्यांनी केलेली 1974 पासून ते 1999 पर्यंत त्यांनी ती कारकिर्दी केलेली आहे. याचाही तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन घ्या अथवा तुम्हाला जे इम्पॉर्टंट नोट्स याच्यातून वाटत असेल ते तुम्ही नोट डाऊन करू शकता. ठीक आहे. नेक्स्ट आहे न्यायमूर्ती B सुदर्शन रेड्डी. जसं की आपण आत्ता पाहिलं ना की न्यायमूर्ती B सुदर्शन रेड्डींना यांनी पराभव करून म्हणजे यांच्या विरोधात ते निवडणुकीमध्ये होते. कोणाच्या? राधाकृष्णन यांच्या. बघा, ते उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीसाठी विरोधांच्या इंडिया आघाडीचे उमेदवार होते. आणि आता यांच्याबद्दल आपण माहिती बघूया. जन्म 8 जुलै 1946 मध्ये यांचा जन्म झाला आहे. कुठे? तेलंगणामध्ये. आणि 1971 मध्ये त्यांनी हैदराबादमधील उस्मानिया विद्यापीठातून कायद्यांची पदवी पण घेतलेली आहे. ठीक आहे. आणि हे न्यायाधीश कुठे कुठे होते हे पण याच्यात दिलेलं आहे की 1995 मध्ये ते आंध्र प्रदेशमध्ये उच्च न्यायालयामध्ये न्यायाधीश झाले. 2005 मध्ये गुवाहाटीमध्ये पण उच्च न्यायालयाचे ते मुख्य न्यायाधीश होते. आणि 2007 ते 11 या काळात सर्वोच्च न्यायालयामध्ये न्यायाधीश होते. म्हणजे त्यांनी गोव्याचे पण त्यांनी पहिले लोकायुक्त म्हणून काम केलेले आहे. फार महत्त्वाची व्यक्ती आहे हे पण. आता भारताचे उपराष्ट्रपती बघा, राष्ट्रपतींनीच म्हणजे नंतरचे भारतातील हे दुसरे सर्वोच्च संवैधानिक पद आहे. आता संविधानाचे कलम 63 नुसार हे पद अस्तित्वात आहे. आणि राज्यसभेतील पदसिद्ध अध्यक्ष असतात. कार्यकाळी 5 वर्ष आणि वेतन आहे 4 लाख रुपये महिना. राज्यसभेचे अध्यक्ष म्हणून पण आहे. पहिले उपराष्ट्रपती म्हणजे आपल्याला माहिती सांगितलं होतं मी आपल्याला आधी की डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण होते. आणि यांचा कार्यकाळ होता 1952 ते 65. एकूण आपले 6 उपराष्ट्रपती नंतर भारताचे उपराष्ट्रपती झाले.
एकूण 6 उपराष्ट्रपती नंतर भारताचे राष्ट्रपती झाले. आणि कोण कोण होते ते 1952 पासून ते आत्तापर्यंत? डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन, डॉक्टर झाकीर हुसेन, व्ही व्ही गिरी, गोपाळ स्वरूप पाठक, बी डी जत्ती, एम हिदायतुल्ला, आर व्यंकटरमण, डॉक्टर शंकर दयाळ शर्मा, के आर नारायण, कृष्णकांत आणि भैरवसिंग शेखावत, हमीद अन्सारी आणि एम व्यंकय्या नायडू आणि एक रणदीप धनगड. जसं की पण आपण आत्ताच बघितलं की आपले जगदीप धनखड सरांनी राजीनामा दिले, जे की आपले उपराष्ट्रपती होते. त्यांनी राजीनामा दिला आणि याच्याबद्दल म्हणजे यांच्याबद्दल आपण माहिती बघूया की उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी प्रकृतीच्या कारणास्तव 21 जुलै 2025 रोजी पदाचा राजीनामा दिला. जगदीप धनखड यांची 11 ऑगस्ट 2022 रोजी धनखड यांची 11 ऑगस्ट 2022 रोजी भारताचे 14वे उपराष्ट्रपती म्हणून निवड झाली होती. राज्यघटनेचे कलम 67 अंतर्गत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे त्यांनी राजीनामा सोपवला. आतापर्यंत राजीनामा देणारे उपराष्ट्रपती व्ही व्ही गिरी, आर व्यंकटरमण, जगदीप धनखड. आता जगदीप धनखड यांचा जन्म झाला आहे 18 मे 1951. यांचं जे ठिकाण आहे, जन्मस्थळ आहे ते कुठे? किठाणा, राजस्थानला. यांचं शिक्षण झाले BSc LLB. राजकीय पक्ष भारतीय जनता पक्ष. हे वकील म्हणून यांची नोंदणी होती. ठीक आहे, ते पण 1979 मध्ये. ते ही यांची सविस्तर माहिती होती. मित्रांनो, सेकंड पार्ट आपण बघूया नेक्स्ट करंट अफेअरमध्ये. यापुढचं जे पण आहे ते मी सेकंड पार्टमध्ये घेणार. प्लीज आपण हे पूर्ण नोट डाऊन करून घ्या आणि प्लीज कमेंट करा. जर आपल्याला अजून कशाची माहिती हवी आहे तर ते पण व्हिडिओ तुमच्या सजेशननुसार मी आणणार. माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि सपोर्ट करा या चॅनलला. हे MPSCचं स्टडी रिलेटेड व्हिडिओ आहे, जे की स्टुडंटसाठी खूप सपोर्टिव्ह राहील. थँक्यू सो मच.